नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरआरबी टेक्निशियन भरती 2024 तर्फा रेल्वेमध्ये जे आहे मित्रांनो आरआरबी टेक्निशियनची जे आहे मित्रांनो भरती निघत आहे. आणि जागांचा जर विचार केला तर जवळपास मित्रांनो 20,000 जागांसाठी ही जे आहे मित्रांनो आरआरबी मध्ये टेक्निशियनची जे आहे मित्रांनो भरती निघत आहे. आणि टेक्निशियन मध्ये जे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते. आणि महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना जे आहे मित्रांनो आरआरबी टेक्निशियन रेल्वेमध्ये जे आहे मित्रांनो 12वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. तर यामध्ये आयटीआय वगैरे काय लागत नाही. तुमचं जर 12वी पास झाले असेल तर तुम्हाला रेल्वेमध्ये मित्रांनो आरआरबी टेक्निशियन या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर रेल्वेमध्ये आरआरबी टेक्निशियनची जी मित्रांनो भरती निघत आहे जवळपास 20,000 प्लस पदांसाठी. आणि या भरतीमध्ये मित्रांनो काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग आहे की नसणार आहे, त्याचबरोबर सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये, त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी कोणती करावी लागणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आरआरबी टेक्निशियन या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, रेल्वेमध्ये मित्रांनो आरआरबीची टेक्निशियनची जी मित्रांनो ही भरती निघत आहे फक्त 12वी पासवर. आता या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे तर फेब्रुवारी महिन्यापासून मित्रांनो आरआरबी टेक्निशियन या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि आरआरबी टेक्निशियन या भरतीचं जे मित्रांनो नोटीस आलेलं आहे. ठीक आहे, तर लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आरआरबी टेक्निशियन या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. शिक्षण फक्त मित्रांनो 12वी पास मागितला आरआरबी टेक्निशियन या भरतीसाठी महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर 20,000 जागा यावेळेस असणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा या भरतीमध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असणार आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी असणार आहे. तर आरआरबी टेक्निशियन या भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात आधी पहिली लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमची दुसरी लेखी परीक्षा असणार आहे. आणि त्या दुसऱ्या लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो असे 2 पार्ट असणार आहे, ए पार्ट आणि बी पार्ट. ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो तुमची पहिली लेखी परीक्षा असणार आहे. ठीक आहे, आणि यासाठी पासिंग सुद्धा खूप कमी लागते. एससी एसटी कॅटेगरीसाठी म्हणा, ओबीसी कॅटेगरीसाठी म्हणा, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी म्हणा, पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे, तर जाहिरात आल्यावर तुम्हाला सांगून देणार आहे. तर बहुतेक मला तर वाटते ते एसटी कॅटेगरीसाठी 20 वाटते आणि एससी कॅटेगरीसाठी 30 वाटते आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 34 वाटते अशी पासिंग वाटते यामध्ये. ठीक आहे, कारण की जे लोको पायलटची जी भरती आली होती मित्रांनो त्यामध्ये सुद्धा पासिंग खूप कमी होती. तर पहा, आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची पहिली लेखी परीक्षा होणार आहे. तर पहिल्या लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, यामध्ये जे आहे 20 प्रश्न मित्रांनो रिझनिंगचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 20 प्रश्न जे आहे मित्रांनो या ठिकाणी मॅथ्सचे विचारले जाणार आहे. आणि 25 प्रश्न यामध्ये मित्रांनो सायन्सचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 10 प्रश्न मित्रांनो जीकेचे विचारले जाणार आहे. टोटल पहिला जो पेपर आहे हा 75 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 3 आणि तुम्हाला मित्रांनो 1 घंटाचा टायमिंग भेटणार आहे. त्यानंतर तुमची दुसरी लेखी परीक्षा असणार आहे आरआरबी टेक्निशियन या भरतीची. दुसरी जी लेखी परीक्षा आहे यामध्ये मित्रांनो 2 पार्ट आहे. तर ए पार्ट वेगळा आणि बी पार्ट वेगळा आहे. तर सर्वात आधी ए पार्टमध्ये जे आहे मित्रांनो तुमची 100 मार्काची परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 3 आहे. तर दुसरी जी परीक्षा आहे मित्रांनो आरआरबी टेक्निशियन या भरतीची, तर ए पार्टमध्ये 100 मार्काची पेपर असणार आहे तुमचा, ज्यामध्ये पहा मित्रांनो रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर मॅथ्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये जे आहे मित्रांनो सायन्स आणि इंजिनिअरिंगचे जे आहे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढे. ठीक आहे, आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर दुसरी जी पेपर आहे मित्रांनो तुमचा दुसरा जो पेपर आहे ए पार्टमध्ये तो
100 मार्काचा असणार आहे, ठीक आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग 3-1 एवढी असणार आहे. 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा बी पार्टमध्ये पेपर असणार आहे. बी पार्टचा पेपर मित्रांनो वेगळा असणार आहे, तो टेक्निशियनच्या रिलेटेड असणार आहे. तर बी पार्टमध्ये जे आहे मित्रांनो 75 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये जे आहे टेक्निशियनच्या रिलेटेड मित्रांनो 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि टोटल मित्रांनो तुम्हाला 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर तो जे आहे मित्रांनो ट्रेडच्या संबंधित त्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहे बी पार्टमध्ये, ठीक आहे. तर 75 मार्काची ती परीक्षा असणार आहे. जसं मित्रांनो त्या रेल्वेच्या रिलेटेडच त्यामध्ये प्रश्न विचारले जाणार. जर समजा लाईटच्या रिलेटेड म्हणा, फॅन पंखेच्या रिलेटेड म्हणा, जे मित्रांनो टेक्निशियन आहे मित्रांनो त्याच्या रिलेटेड मित्रांनो त्यामध्ये 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुमची पासिंग राहणार आहे 26 एवढी, ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो RRB टेक्निशियन या भरतीची. आता तुमचं जर मित्रांनो RRB टेक्निशियन या भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे. तर RRB टेक्निशियनसाठी जे काम असते मित्रांनो, रेल्वेमध्ये जे मित्रांनो पंखे असते, त्याचबरोबर रेल्वेमध्ये लाईट असते मित्रांनो, एखादा पंखे वगैरे जात असते तर ते पंखे मित्रांनो तुम्हाला दुरुस्त करावे लागते. लाईट वगैरे गेले, लाईन वगैरे गेले मित्रांनो रेल्वेतली, ते तुम्हाला बरोबर करायला लागते. लाईट वगैरे गेला ते तुम्हाला मित्रांनो रेल्वेमध्ये बरोबर करायला लागते. हे मित्रांनो RRB टेक्निशियनचं जे मित्रांनो हे काम आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणतात की मला पंखा बसवता येत नाही, मला लाईट दुरुस्त करता येत नाही, मला लाईन गेली तर समजत नाही, जे अंदरचे काम आहे मला येत नाही, तर ते मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे, ठीक आहे. ज्या पण मुलांचं RRB टेक्निशियन या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे त्यांना मित्रांनो ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि ट्रेनिंगमध्ये संपूर्ण सांगितलं जाते, संपूर्ण शिकवलं जाते मित्रांनो त्यामध्ये. तर एवढं तुम्हाला रेल्वेमध्ये काम करावं लागणार आहे RRB टेक्निशियल यामध्ये. तर चांगली जे मित्रांनो हे RRB टेक्निशियलची जे मित्रांनो हे रेल्वेमध्ये चांगली भरती निघत आहे 20,000 जागांसाठी. आणि या भरतीसाठी मित्रांनो फक्त 12वी पास लागते मित्रांनो. तर तुमचं जर मित्रांनो 12वी पास असेल तुम्ही, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये मित्रांनो फॉर्म भरू शकणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मित्रांनो RRB टेक्निशियल या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. तर चांगली जे मित्रांनो ही भरती निघत आहे. पगार सुद्धा मित्रांनो यामध्ये चांगला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो RRB टेक्निशियनची, ठीक आहे. तर लवकरच या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होत आहे. तर जे पण मुले मित्रांनो रेल्वे भरतीची तयारी करत असाल लय दिवसापासून, जे पण मुले रेल्वे भरतीला घेऊन सिरियसली असाल, तर आतापासून मित्रांनो चांगला अभ्यास चालू ठेवा. त्याचबरोबर आतापासून मित्रांनो ज्यांनी सुद्धा चांगले पुस्तक घेतले नसेल तर आतापासून मित्रांनो तुम्ही चांगले पुस्तक घेऊन घ्या मार्केटमधून आणि आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे. कारण की फेब्रुवारी महिन्यामध्येच मित्रांनो RRB टेक्निशियनची जे मित्रांनो ही भरती निघत आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून चांगला अभ्यास करा. कारण की याच वर्षी जे मित्रांनो हे भरती निघणार आहे. कारण की ही भरती निघण्याचं मित्रांनो सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका. तर ह्या निवडणुकीच्या अगोदरच मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे RRB टेक्निशियलचे. तर जे पण मुले आतापासून सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. जे पण मुले मित्रांनो RRB टेक्निशियन या भरतीचा अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून मित्रांनो टाइम न गमावता मित्रांनो आतापासून तयारीला लागा, आतापासून अभ्यासाला लागा, ठीक आहे. ज्यांनी सुद्धा चांगले पुस्तक घेतले नसेल तर आतापासून मार्केटमधून चांगले पुस्तक घ्या. यूट्यूबवर जे मित्रांनो तुम्ही सर्च करू शकता की RRB टेक्निशियनसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे. तर आतापासून चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यास करा, ठीक आहे. आणि सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, ठीक आहे. तर पहा मित्रांनो हे 12वी पाससाठीच निघत आहे मित्रांनो RRB टेक्निशियनची भरती. तर या भरतीचा मित्रांनो नोटीस आलेला आहे, ठीक आहे. आणि लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. रेल्वे भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.